आम्ही कशाचा विचार करतो? आमच्या विचाराचा विषय काय आहे? आणि विचाराचे विषय या जगतामध्ये तीनच आहेत. जगत, जीव, परात्मनः. संपलं. सदा विचारयेत तस्मात्, तस्मात् सदा विचारयेत. म्हणून माणसाने नेहमी याचा विचार करावा. कशाचा? जगत, जीव, परात्मनः. जगत, जीव आणि परमात्मा या तीनच गोष्टींचा विचार होऊ शकतो. विचाराची योग्यता फक्त या तिन्हीच्याच ठिकाणी आहे. जगताचा विचार करणं याचा अर्थ जगताच्या ब्रह्मरूपतेचा विचार करणं. जीवाचा विचार करणं याचा अर्थ जीवाच्या ब्रह्मरूपतेचा विचार करणं. आणि परमात्म्याचा विचार करणं म्हणजे परमात्मा ब्रह्म आहे हे ओळखणं. म्हणजे विचाराचा विषय मुळातच ब्रह्म एवढाच असतो. तुम्ही जीवाचा विचार करा, ब्रह्माचाच विचार करावा लागतो. जगताचा विचार केला तरी ब्रह्मस्वरूपतेचाच विचार करावा लागतो. मी जीव आहे हे कळणं हा विचाराचा विषय नाही आहे. मी ब्रह्म आहे हे कळावं लागतं. अहम ब्रह्मास्मी हा विचाराचा परिणाम, ज्ञानाचा परिणाम. अयमात्मा ब्रह्म तत्वमसी ही महावाक्य जी आम्हाला जीव ब्रह्मैक्य प्रतिपादन करतात, हा विचाराचा विषय. जगाचा विचार करा. जगाचा विचार करा म्हणजे काय करा? हे जग वैविध्यानं नटलेलं आहे. या जगतामध्ये अमुक आहे, या जगतामध्ये नदी नाले आहेत, या जगतामध्ये डोंगर पर्वत आहेत, या जगतामध्ये अमुक आहे, या जगतामध्ये करते बोलते. अरे जगताचं सामान्य रूप झालं जे कुणाच्याही लक्षात येऊ शकतं. जगताचं स्वरूप मांडत असताना जगद्गुरु शंकराचार्यांनी जन्माद्यस्य यतः या सूत्रावर भाष्य करत असताना जगताचं स्वरूप मांडलेलंच आहे. अस्य जगतः नामरूपाभ्याम व्याकृतस्य अनेक कर्तृभोक्तृ संयुक्तस्य प्रतिनियत देश काल निमित्त क्रियाफलाश्रयस्य मनसा अपि अचिंत्य रचना रूपस्य जन्म स्थिती भंग यात सर्वज्ञात सर्व शक्य हे यत् कारणात तत् ब्रह्म इथे यावं लागतं तर जगताचा विचार पूर्ण होतो. जगताला जगत म्हणून ओळखणं हा विचार नाही. जगताचं उपादान कारण परब्रह्म आहे आणि जगत अंतिम हे जग या परब्रह्मामध्येच विलीन होणार आहे. म्हणून ब्रह्म एकच सत्य आहे ओळखणं हा जगताचा विचार झाला. जीवाचा विचार करणं म्हणजे मी जीव आहे, मला कर्म आहे, मी अल्पज्ञ आहे, मी अल्पशक्तिमान आहे, मला इंद्रिय आहे, मला एक अंतःकरण आहे, मला देह प्राप्त झालेला आहे, मी काही कर्म करणार आहे. करता येणे नामे बोली